ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहिलंय की आता मुद्दामून प्रियाने अस्मिताला घरी आणलेलं आहे आणि आता अस्मिताने सर्व काही बोलणं घरातल्या सगळ्यांचं ऐकलेलं सुद्धा आहे आणि त्यानंतर आता अस्मिताला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि अस्मिता आता खाली कोसळते। त्याबरोबर त्या ठिकाणी कल्पना सायली लगेचच येतात आणि त्या अस्मिताला सावरू लागतात। प्रियासुद्धा मागून नाटक करत असते अस्मिताला सावरण्याचं। त्याबरोबर लगेचच आता अस्मिता बेशुद्ध अवस्थेत असते। सगळेजण तिला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करत असतात। त्यावेळी आता लगेचच अश्विन म्हणतो एक मिनिट मला चेक करू दे आणि मग तो लगेच बघतो आणि म्हणत असतो की नाही नको, आपल्याला अस्मिताताईला आता फार काळ घरात ठेवायलाच नको। अस्मिताताईची कंडिशन खूप जास्त क्रिटिकल होत चालली आहे। उगाचच्या उगाच आपण तिला घरात ठेवून तिच्या आणि तिच्या बाळाच्या जीवाला सुद्धा धोका तयार करतोय। आपण लवकर हॉस्पिटलला जायला हवं। त्याबरोबर अर्जुन म्हणतो ठीक आहे अश्विन, तू म्हणशील तसं होईल। मी एक काम करतो, मी लगेचच गाडी काढतो। मग अर्जुन गाडी काढतो। गाडीमध्ये आता अर्जुन बरोबर इकडे सायली, कल्पना आणि अस्मिता तिघीजणी असतात। अर्जुन आता इकडे म्हणत असतो की आपण लवकरच हॉस्पिटलला पोहोचू। तर सायली ही अस्मिताला उठवण्याचा, जागा करण्याचा प्रयत्न करत असते। ती अस्मिताला म्हणत असते अस्मिताताई डोळे उघडा, अस्मिताताई ओ अस्मिताताई डोळे उघडा। त्याबरोबर इकडे कल्पना ही अर्जुनला म्हणते अर्जुन गाडी लवकर घे हॉस्पिटलला, मला असं झालंय कधी एकदाचं हॉस्पिटल येतंय आणि अस्मिताची ट्रीटमेंट सुरू होतीये, तू चल बरं लवकर। त्याबरोबर इकडे आता अस्मिता हिला मात्र बिलकुलच काही शुद्ध वगैरे नसते। अस्मिता अजूनही बेशुद्ध अवस्थेत असते आणि बेशुद्ध ती शांतपणे पडून असते। अस्मिताचं अंग वगैरे थंड पडत असतं। आता इकडे प्रिया, अश्विन आणि प्रताप हे तिघंजण एका गाडीतून मागून चाललेले असतात। आता प्रियाला तर सगळ्यांच्या गुडबुकमध्ये यायचं आहे। मग प्रिया लगेच नाटकं करू लागते। ती म्हणते अश्विन अरे तू हॉस्पिटलमध्ये पुढे फोन करून ठेव ना, आपण येतोय म्हणून, म्हणजे सगळं तयारीत ठेवतील। त्याबरोबर अश्विन म्हणतो हो तन्वी तुझं बरोबर आहे, मी हॉस्पिटलला लगेच फोन करतो। आणि मग तो हॉस्पिटलमध्ये फोन करून सांगतो की माझ्या बहिणीची अवस्था अचानक बिघडलेली आहे, गायनाईक रेडी ठेवा। त्याबरोबर मग एक गायनाईक तयारच असते। इतक्यात आता त्यांच्या गाड्या येतात। त्याबरोबर मग आता लगेच ती गायनाईक तिकडे आतमध्ये घेऊन अस्मिताला तपासते। आता अस्मिताला तपासल्याच्या नंतर ती लगेचच सांगू लागते की हिची अवस्था खूपच जास्त नाजूक आहे, आपल्याला प्रीमॅच्युअर डिलिव्हरी करावी लागेल, नाहीतर बाळ आणि आई दोघांनाही धोका आहे आणि हिला म्हणजे लेबर पेन होऊ शकणार नाही आहे, कारण ही शुद्धीतच नाही आहे। त्यामुळे सिझरिंगशिवाय पर्याय नाही आहे। त्याबरोबर मग सगळेजण तयार होतात, पण त्यावेळीच डॉक्टर सांगतात की आपल्याला कोणाला तरी एकालाच वाचवता येईल, आई किंवा बाळ, कारण आधीच त्यांची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल आहे, त्या स्वतः शुद्धीतच नाही आहेत। त्यावेळी मग मात्र आता घरातल्या सगळ्यांनाच खूपच टेन्शन येतं आणि घरातले सगळेच जण आता डॉक्टरांकडे रिक्वेस्ट करतात की डॉक्टर प्लीज दोघांनाही वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा, पण आम्ही प्रयत्न केले तरीसुद्धा तुम्हाला कन्सर्न फॉर्म भरून द्यावाच लागेल आधी, असं डॉक्टर अर्जुन, सायली आणि घरातल्या इतर सदस्यांना सांगतात। मग घरातले सगळेजण कन्सर्न फॉर्म तर भरून देतात। त्याचबरोबर आता घरातले डॉक्टरांना सांगतात की डॉक्टर काहीही झालं तरी अस्मिताला मात्र वाचवायचंच आहे। त्याबरोबर मग डॉक्टर हे होकार देतात। त्यानंतर आता डॉक्टरांनी ट्रीटमेंट करायला सुरुवात केलेली असते। अस्मिताची कंडिशन खूप नाजूक असते। डॉक्टर अस्मिताला आता लेबर वॉर्डमध्ये घेतात आणि आता अस्मिताचं सिझरिंग सुरू झालेलं असतं। आता अस्मिताची कंडिशन खूपच जास्त नाजूक असते, त्यामुळे तिला ॲनेस्थेशिया देणं सुद्धा डॉक्टरांना रिस्की वाटत असतं। डॉक्टर बिचारे आता अस्मितावरती ट्रीटमेंट करत असतात। तर दुसऱ्या बाजूला इकडे आता सचिन जो आहे त्याला प्रश्न पडलेला असतो की तिकडे काय झालं असेल। सायलीने मला साक्षीबरोबर रंगे हात पकडलंय, म्हणजे आत्ता एव्हाना तिने घरी जाऊन सगळ्यांना सगळं सांगितलंही असेल। अस्मिताला माझ्या ह्या अफेअरबद्दल, साक्षीबद्दल सगळं समजलं असेल। अस्मिताची काय अवस्था असेल मला काहीही कळत नाही आहे। सचिनला खरं तर आता तिकडे घरी काय सिच्युएशन आहे हे जाणून घ्यायचे असते, पण इकडे आता साक्षीने त्याला सांगितलेलं असतं की तू घराबाहेर पडायचं नाही। सचिन तिला विचारतो माझा मोबाईल कुठे आहे सॅम? त्याबरोबर ती म्हणत असते तुला मोबाईलची काय गरज आहे, ह्या घरात तुला हवं ते सगळं आहे, ह्या घरात तुला कुठली वस्तू की कुठली गोष्ट मिळणार नाही आहे असं काही नाही आहे, तुझा मोबाईल सोडून।
त्यामुळे आजच्या नंतर तुला जितके दिवस मी सांगत नाही तितके दिवस बाहेरच्या जगाशी काहीही संबंध येत नाही आहे, समजलं? सचिन म्हणतो, सॅम ह्या सगळ्याला काय अर्थ आहे? हे बघ, तू हे सगळं वागतेस कशासाठी वागतेस? मला माझा मोबाईल देऊन टाक. सॅम प्लीज प्लीज अशी नको वागूस, मला माझा मोबाईल दे. सॅम फोन दे. त्यावर ती म्हणते, मघाशी डोक्यात बॉटल मारली होती, आता काय करेन, माझा मला नेम नाही आहे. उगाच नाटक करू नकोस सचिन, शांत बस, तुला तुझा मोबाईल वगैरे काहीही मिळणार नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अर्जुन खूप जास्त चिडलेला असतो, संतापलेला असतो. तो म्हणत असतो, आज माझ्या अस्मिताईची जी काही अवस्था आहे त्याला सर्वस्वी तो सचिन जबाबदार आहे. त्या सचिनला मी सोडणार नाही आहे. नाही जर त्याला जन्माची अद्दल घडवली तर माझंसुद्धा नाव ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार नाही. काय समजतो तू स्वतःला? त्याची हिंमत कशी झाली माझ्या बहिणीच्या जीवावर उठण्याची? त्याच्यामुळे आज माझ्या अस्मिताईच्या आयुष्यात एवढ्या सगळ्या वाताघाती घडत आहेत. त्या निर्लज्जाला साधी एवढीही अक्कल नाही आहे का की स्वतःच्या होणाऱ्या बाळाचा तरी विचार करायचा नाही? ते काही नाही, जर माझ्या अस्मिताताईला थोडा जरी त्रास झाला ना तर मी त्या सचिनला सोडणार नाही आहे, जीव घेईन मी त्याचा. तसंही आधीच मी सांगितलं होतं की जर ह्या सचिनने बाकी त्या मुलीचा नाद वगैरे सोडला नाही तर मी याला सोडणार नाही आहे म्हणून. आता तर मी त्याला सोडत नसतोच. नाही जर मी त्याचा जीव घेतला ना तर माझंसुद्धा नाव ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार नाही. त्यावेळी मग मात्र आता इकडे सायलीला खूपच जास्त टेन्शन येतं, कारण आधीसुद्धा अर्जुन म्हणालेला होता की माझ्या बहिणीला जर त्या सचिनने त्रास देण्याचा प्रयत्न केला, जर पुन्हा मला त्याच्या त्या अफेअरबद्दल, त्याच्या त्या गर्लफ्रेंडबद्दल बाहेरून कुठून काही समजलं, मला कळलं की अजूनही तो त्या गर्लफ्रेंडच्या नादी लागलेला आहे आणि अजूनही तो त्या मुलीबरोबर फिरतोय, तर मी सचिनलाही सोडणार नाही आणि त्या मुलीचं काय करायचं ते मी नंतर बघूनच घेईन. मग आता इकडे सायलीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की अर्जुन काय करेल आणि काय नाही. त्यामुळे सायली ही सतत अर्जुनच्या मागे मागेच फिरत असते, जेणेकरून अर्जुनकडून काहीही चुकीचं काम होऊ नये रागाच्या भरात. तर ती आता देवाकडे प्रार्थनासुद्धा करत असते. ती देवाला हात जोडते आणि देवाला म्हणत असते, देवा, आमच्या अस्मिताताईंच्या नशिबात तू ह्या एवढ्या वाटाघाती कशासाठी लिहिलायस का? अरे नवरा तर त्यांना नालायक मिळालाच, पण आता त्यांच्याकडे जगण्याची उमेद, आशा, फक्त त्यांचं एक मूल आहे. जर ते सुद्धा तू त्यांच्याकडनं हिरावून घेतलंस तर आमच्या अस्मिताताई कशा जगतील? काहीही झालं तरी आमच्या अस्मिताताईंना आणि त्यांच्या बाळाला सुद्धा काहीही होऊ देऊ नकोस. तुझ्याकडे प्रार्थना करते मी. आजपर्यंत तुझ्याकडे मी काहीही मागितलेलं नाही आहे, पण आज जे मागते ते माझ्या पत्रात दान टाक देवा, दान टाक, असं म्हणत आता सायली ही डोळे भरून देवाकडे बघत असते. तर आता ती अर्जुनकडे सुद्धा बघते आणि म्हणत असते आणि ह्यांच्या डोक्यातला रागसुद्धा जरा वेळ शांत होऊ देत. तर दुसऱ्या बाजूला आता सचिन विचार करतो की काहीही मला इकडनं बाहेर पडायलाच पाहिजे. अस्मिताची नक्की तिकडे काय अवस्था आहे, तिकडे काय घडतंय मला बघायला हवं. मग आता साक्षीला भेटायला येताना नेहमी सचिन जी पावडर अस्मिताच्या दुधात मिसळतो आणि अस्मिताला बेशुद्ध करतो, आता तो तीच पावडर इकडे साक्षीच्या दुधामध्ये मिसळतो आणि म्हणत असतो, सॉरी साक्षी, पण मला हे करावं लागेल. आणि मग तो तिला आता ते दूध प्यायला देतो. आता ती ते दूध पिऊन घेते आणि त्यानंतर मग साक्षी ही आता बेशुद्ध होते. ते दूध साक्षीने प्यावं ह्यासाठी सचिन साक्षीशी खूप गोड गोड बोलतो. तो तिला म्हणत असतो, सॉरी सॅम, ॲक्च्युली मला तुला सगळं खरं सांगून टाकायचं होतं, पण काय करू मी, मला वाटलं होतं की जर मी तुला सगळं खरं सांगितलं तर तू माझ्यावर रागवशील, मला सोडून जाशील, आणि म्हणूनच फक्त मी तुझ्यापासून गोष्टी लपवल्या होत्या. मी खरं सांगतो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, खूप खूप मनापासून. त्यामुळे मला ना सतत तुला गमावण्याची भीती वाटत होती. तुला गमवायचं नाही आहे मला, कुठल्याही परिस्थितीत नाही. तू फक्त माझी आहेस आणि माझीच राहशील. म्हणून तुझ्यासाठी, तुला मिळवण्यासाठी मी हे सगळं केलं सॅम. आय एम रिअली व्हेरी सॉरी सॅम, माझं चुकलं, मला माफ कर. मी हे सगळं नको करायला हवं होतं. मी तुला आधीच विश्वासात घ्यायला हवं होतं. त्याबरोबर मग एवढं सचिन गोड गोड बोलत असतो की साक्षीला सचिनवरती विश्वास पटतो आणि मग साक्षी लगेचच आता ते दूध पिऊन घेते आणि आता तिकडे ती बेशुद्ध होते. तर दुसऱ्या बाजूला आता डॉक्टर हे अर्जुन, सायली आणि घरातल्या इतर सगळ्या सदस्यांना सांगतात की मुलगी झाली, गुड न्यूज. त्याबरोबर आता अर्जुन हा डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर, आमची अस्मिताई कशी आहे? ती तर व्यवस्थित आहे ना? ती शुद्धीवर आली का? आम्ही तिला भेटू शकतो का? आम्ही तिला बघू शकतो का? त्यावर मग डॉक्टर म्हणतात, एक मिनटं, नाही, म्हणजे अजून तरी तुम्ही तिला भेटू शकत नाही, कारण ती शुद्धीवरती आलेली नाही आहे आणि आत्ताच एवढी डिलिव्हरी झाली आहे, त्यामुळे विकनेस आहे त्यांना, सो त्या बेशुद्ध आहेत, म्हणून त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं आहे. थोड्या वेळात त्यांना शुद्ध येईल आणि मग शुद्ध आली की त्यांना नॉर्मल वॉर्डला शिफ्टसुद्धा केलं जाईल, पण तोपर्यंत तुम्हाला त्यांना भेटता नाही येणार. बाळ अगदी व्यवस्थित आहे.
त्याबरोबर आता तिथे एक दुसऱ्या डॉक्टर येतात आणि त्या म्हणत असतात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, हे बघा हॉस्पिटलमध्ये ह्या एवढ्या लोकांनी थांबणं योग्य नाही आहे. तुमच्यामुळे इतर पेशंटच्या नातेवाईकांनासुद्धा त्रास होतो आहे. त्यामुळे प्लीज यू कॅन अंडरस्टँड, तुम्ही इथे थांबू नका. तुम्ही प्लीज आता इकडे थोडीशीच माणसं थांबा. त्याबरोबर मग अश्विन म्हणतो, येस मॅम, मी बोलतो बाकीच्या सगळ्यांबरोबर, मी सांगतो माझ्या फॅमिलीला घरी जायला. त्यानंतर मग प्लीज ऑफकोर्स एवढं बोलून डॉक्टर तिकडनं निघून जातात. त्याबरोबर मग लगेचच अश्विन हा घरातल्या इतरांना सगळ्यांनाच म्हणू लागतो, मॉम डॅड तुम्ही आता दोघंही घरी जा. त्यावर ते दोघं म्हणतात की नाही आम्ही कसं. त्यावर मग अश्विन म्हणतो, मॉम डॅड कशाला काळजी करताय, इकडे मी स्वतः थांबणार आहे, सायली वहिनी आहे, अर्जुन दादा आहे, आम्ही तिघं थांबतो. तन्वी तू एक काम कर, सध्या मॉम आणि डॅड दोघांचीही कंडिशन फारशी चांगली नाही आहे, त्यामुळे त्यांना व्यवस्थित घरी घेऊन जा. ही घे आपल्या गाडीची किल्ली. त्याबरोबर लगेचच प्रिया अश्विनकडनं त्याच्या गाडीची किल्ली घेते. त्याबरोबर अश्विन म्हणतो, घरी गेलीस की मला मेसेज कर. त्यावरती होकार देते आणि त्यानंतर मग आता ते तिघं तिकडनं निघतात. तोपर्यंत आता सचिन हा सुद्धा कसाबसा साक्षीला बेशुद्ध वगैरे करून सुभेदारांच्या घरी येतो. आता सचिनला तर माहिती नाहीच आहे ना की अस्मिताला अचानक हॉस्पिटलाइज वगैरे केले. सचिनला वाटतंय की अस्मिता घरातच आहे, त्यामुळे आता तो डिरेक्ट घरी चाललेला असतो आणि आता तो घरामध्ये येतो. आता त्याला घरामध्ये कोणीही दिसत नाही, घरात फक्त एकटी विमल असते. सचिनला बघून विमलचा सुद्धा चांगला संताप होतो आणि विमल म्हणते, आता कशाला आलाय तुम्ही इकडे सचिन दादा, काय मिळालं हो तुम्हाला आमच्या अस्मिताताईंना फसवून, सांगा ना. आज आमच्या अस्मिताताई जीवन मरणाशी झुंज देत आहेत, ती फक्त तुमच्यामुळे आज त्यांचा आणि त्यांच्या बाळाचा जीवसुद्धा धोक्यात आहे. हे सर्व करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का हो? अहो बिचाऱ्या आमच्या अस्मिताताई केवढं प्रेम करतात तुमच्यावर आणि त्या बदल्यात तुम्ही त्यांना काय दिलं? प्रत्येक वेळी विश्वासघात, प्रत्येक वेळी फसवणूक. आता ज्यावेळी आता इकडे ती बोलते की बाळाचा जीव धोक्यात आहे, तेव्हा मग मात्र आता सचिनला काळजी वाटते. सचिनला वाटतं की बापरे, म्हणजे अस्मिताला सगळं सत्य समजलं आहे आणि अस्मिताला त्या सगळ्यामुळे खूप त्राससुद्धा झाला आहे. माझं बाळ कसं असेल, सगळं व्यवस्थित असेल ना अस्मिता? नाही, मला हॉस्पिटलला जाऊन बघितलंच पाहिजे. आता सचिनला हे तर माहीत असतं की अश्विन डॉक्टर आहे म्हटल्यावर आता अस्मिताला त्याने त्याच्याच हॉस्पिटलला नेलेलं असेल. मग सचिन आता धावत पळत सिटी हॉस्पिटलमध्ये येतो. तर आता इकडे सायली ही वरती बाळाजवळ थांबलेली असते. आता सायलीला अचानक एक सिस्टर हाक मारते. त्याबरोबर सायली त्या सिस्टरबरोबर बोलण्यासाठी तिकडनं बाजूला जाते. सिस्टर विचारत असते, तुमच्या वहिनीला खाली शुद्ध आली का? त्यावर सायली सांगते, ती माझी वहिनी नाही, ननंद आहे, मी त्यांची वहिनी आहे आणि अजून तरी आमच्या अस्मिताताई शुद्धीवरती आलेल्या नाही आहेत. का विचारताय सिस्टर? त्यावर सिस्टर सांगते, त्यांना सलाईन लावलं आहे, त्याच्यावरती लक्ष ठेवायला हवं, कुणीतरी खाली थांबा त्यांच्याजवळ. त्यावर सायली होकार देते. अर्जुन त्याच वेळी बरोबर सायलीला खायला आणायला म्हणून जरा खाली गेलेला असतो. तर आता अश्विन हा अस्मिताजवळ खाली थांबलेला असतो, तिला सलाईन लावलेलं असतं त्यामुळे. तर आता सचिन ह्याच गोष्टीचा फायदा घेतो. सचिन विचार करतो, सायली इथे थांबली होती म्हणजे नक्कीच इथेच माझं बाळ असेल. मग आता सचिन आतमध्ये येऊन बघतो तर त्या वॉर्डमध्ये ते एकच बाळ असतं. आता सचिन स्वतःच्या बाळाच्या जवळ येतो आणि आता बघतो तर काय, तो अलगद त्या पाळण्यावरचा तो कपडा बाजूला करतो. आतमध्ये एक मुलगी शांत झोपलेली असते. आता सचिनच्या लक्षात येतं की हे मूल माझंच आहे, माझी मुलगी आहे. सचिनला आनंद होतो त्याला मुलगी झाल्याचा, तो बाप झाल्याचा त्याला खूप आनंद असतो. सचिन आता त्या मुलीवरून अलगद हात फिरवतो कारण ती शांत झोपलेली असते आणि मग अलगद तिच्या कपाळावर किस करून तो तिकडनं निघतो. आता सचिन अलगद बाहेर बघत असतो, कोणी आपल्याला बघत तर नाही आहे ना. सचिनला कोणीही बघत नाही आहे ही गोष्ट सचिनच्या लक्षात येताच सचिन विचार करतो, चला आता तर मला कोणी बघितलेलं नाही आहे, मला असंच निघायला हवं. आणि मग सचिन हा आता तिकडनं निघतो. आता सायली सचिनला पाठमोरा बघते. आता तो बांधा, ती अंगकाठी, ती केसांची पद्धत, चेहऱ्यावरती लावलेला तो काळा मास्क, हे सगळं बघून सायली बरोबर ओळखते की हा सचिनच आहे. मग सायलीला आता खूप राग येतो सचिन तिकडे आल्याचा. सचिनला पकडण्यासाठी सायली धावत सचिनच्या मागे येते आणि सायली आता सचिनचा हातसुद्धा पकडते आणि आता ती त्याला म्हणत असते, तुला काय वाटलं, मास्क घातलायस म्हणून आम्ही तुला ओळखू शकत नाही का? आम्हाला बरोबर माहिती आहे तू सचिन आहेस ना. आमच्या अस्मिताताईंच्या जीवाचा एवढा खेळ करूनही तुझं मन भरलेलं नाही आहे का? निर्लज्जासारखा तोंड उचलून तू इथे पुन्हा आलास. आणि मग आता सायली ही जोरजोराने अर्जुनला
आवाज देऊ लागते, अहो अहो लवकर वरती या अहो. पण आता तिकडे अर्जुन नसतो आणि अर्जुन वरती येत नाही, कारण तो तर सायलीला खायला आणायला गेलाय. त्यामुळे आता सचिन याला संधी मिळते, तो सायलीला धक्का देतो. त्याबरोबर सायली आता बसण्यासाठी ज्या खुर्च्या असतात त्या खुर्च्यांवरती पडते. तर अर्जुन तिकडे नाही आहे ही गोष्ट सचिनच्या लक्षात येताच सचिन पहिला तिकडनं पळ काढून हॉस्पिटलच्या बाहेर पडतो. आता सचिन हॉस्पिटलच्या बाहेर येतो तेव्हा कुठे जाऊन त्याचा जीव भांड्यात पडतो. तो विचार करतो, थँक गॉड मला सायलीने पकडलं नाही. जर सायलीने अर्जुनला बोलावल्यावर अर्जुन आला असता तर माझी वाट लागली असती. नशिबाने वाचलो. आता इकडे कोणीही येऊन मला बघायच्या आत मला लवकरात लवकर इकडनं सटकलं पाहिजे. आणि मग तो तिकडनं निघून जातो. तर आता सायली पहिले धावत पळत उठते आणि आतमध्ये येऊन बाळाजवळ बघते. पण सचिनने बाळाला काहीही केलेलं नसतं. बाळ अगदी शांत निश्चित झोपलेलं असतं. सायली म्हणत असते, ह्या सचिनची एवढी हिंमत, आमच्या अस्मिताताईंच्या जीवाशी खेळला तर खेळला, वरनं आता हॉस्पिटलमध्ये सुद्धा आला नाही. काहीही करून याला चांगली अद्दल घडवली पाहिजे. एकदा का हे आले की मी यांच्याबरोबर त्या सचिनबद्दल व्यवस्थित सर्व बोलणारच आहे. अस्मिताताईंना तर काही केलं नसेल ना त्या सचिनने, असा विचार सायलीच्या मनात येतो. सायली आता धावतच खालच्या वॉर्डमध्ये सुद्धा येते आणि खाली बघते तर काय, सायली धावत आल्यावर अश्विन तिला विचारतो, वहिनी काय झालं? त्यावर सायली सांगते, नाही भाऊजी काही नाही. मग आता सायली ही अश्विनला सांगते, अश्विन भाऊजी अस्मिताताईंपासून एक क्षणसुद्धा बाजूला होऊ नका. त्यावर तो सांगतो, हो वहिनी तू काहीच काळजी करू नको. मग सायली तिकडनं पुन्हा वरती बाळ ज्या वॉर्डला असतं त्या वॉर्डला येते. आणि मग आता सायली ही तिथेच बसून राहण्याचा निश्चय करते आणि ती ठरवते की आता मला कुणीही बोलावलं, कुणीही हाक मारली तरी मी इथनं कुठेच जाणार नाही अस्मिताताईंच्या बाळाला सोडून. सचिन किती खालच्या पातळीला उतरू शकतो काही आयडिया नाही आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे प्रिया ही प्रताप आणि कल्पनाला घरी घेऊन येते. ती त्यांना सांगते, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. मी जाऊन माझ्या खोलीमध्ये देवाचं नामस्मरण करत बसते, अस्मितासाठी प्रार्थना करते. आणि मग ती आता खोलीत येते आणि कानामध्ये ब्लूटूथ लावून मस्त डान्स करत असते आणि म्हणत असते, चला फायनली माझ्या मागचं लचांड गेलं. आता त्या अस्मिताच्या आणि त्या सचिनच्याच मागे सायली अर्जुनचा अख्खा दिवस जाईल. सायली अर्जुन दोघंही आता तिकडेच रमतील आणि मी मात्र आता मोकळी झाले. मी आता ह्या सगळ्यातून सुटले, वाचले. आता कमीत कमी काही दिवस, काही महिने तरी त्या सायलीचं आणि अर्जुनचं माझ्या कटकारस्थानांवरती लक्ष राहणार नाही. या सगळ्यातून बाहेर पडायला, नागोबाला बाहेर पडायला मला काहीतरी मार्ग तरी सुचेल तोपर्यंत. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.